पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या 22व्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी वालचंद कला व शास्त्र महाविद्यालय स्वायत्त महाविद्यालय सोलापूरला विद्यापीठाचा प्रतिष्ठेचा सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार बहाल करण्यात आला। 6 दशकांहून अधिक काळ उच्च शिक्षणाची समृद्ध परंपरा जपणाऱ्या वालचंद कला व शास्त्र महाविद्यालयाने स्वायत्त दर्जा राष्ट्रीय मूल्यांकन व मानांकन परिषद NSE कडून प्राप्त ए मानांकन, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची प्रभावी अंमलबजावणी, संशोधनाभिमुख शैक्षणिक वातावरण व उपक्रम कौशल्य विकास, रोजगार अभिमुख शिक्षण आणि विद्यार्थी केंद्रीय स्पर्धा परीक्षेचे उपक्रमाच्या माध्यमातून गुणवत्तेचा वेगळा ठसा महाविद्यालयाने उमटविला आहे। हा सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार संस्थेच्या सातत्यपूर्ण गुणवत्तापूर्ण कार्याचा, शैक्षणिक उत्कृष्टतेचा आणि समाजाभिमुख वाटचालीचा अधिकृत गौरव मानला जात आहे। या उल्लेखनीय यशाबद्दल वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स 1993च्या बॅचचे माजी विद्यार्थी यांच्याकडून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संतोष कोटी, सर्व प्राध्यापक यांचा सत्कार करण्यात आला। याप्रसंगी त्यांच्या या यशाबद्दल उच्च शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याची विद्यापीठाने दिलेली ही सर्वोच्च पावती असल्याची भावना माजी विद्यार्थ्यांनी याप्रसंगी करून प्राचार्यांचे शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आले। याप्रसंगी माजी विद्यार्थी ॲडव्होकेट पवन भालेदार, प्राध्यापक रामनाथ मोरेसर, संजीवनी पब्लिकेशनचे सरव्यवस्थापक सिद्धराम तट्टे, पत्रकार व निवेदक गिरीश गोस्की, महावीर नळे, ग्रंथपाल महारुद्र कत्ते, श्रीनिवास जंगम, प्रदीप रुगे, पापय्या दिकोंडा, प्राध्यापिका शिल्पा कोरे, वैशाली गोस्की गज्जम आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते। सर्वोत्कृष्ट पुरस्कार भेटलेला आहे, तर त्या निमित्ताने सगळे एकत्र येऊन आम्हाला विशेष याचा आनंद झालेला आहे आणि त्यासाठी आपण महाविद्यालयाचं प्रसंगी आपले प्राचार्य ज्यांनी व्यवस्थित आपलं महाविद्यालय हाताळत आहे, तसं पाहता आम्ही 1993चे बॅचचे विद्यार्थी त्यावेळेस देखील प्रथम क्रमांकच होता, तिथून प्रथम क्रमांकच आहे, परंतु काय आज म्हणजे विशेष आपल्याला पारितोषिक भेटलेलं आहे प्रथम क्रमांक म्हणून। त्यासाठी आम्ही खरंच शाळेचं कॉलेजचं आम्ही अभिनंदन करतोय आणि या ठिकाणचे सर्व प्राचार्य आणि सर्व शिक्षक वृंद, प्राध्यापक वृंद यांचं आम्ही मनपूर्वक या ठिकाणी आम्ही अभिनंदन करतो।